सगळा वाद आहे तो सुरू झालेला होता। मात्र आता गोकुळ दूध संघाच्या प्रधान कार्यालयावर हा सगळा मोर्चा आल्यानंतर देखील या सगळ्या संस्था प्रतिनिधींनी गोकुळ कार्यालयामध्ये सगळ्या गाई आणि म्हशी आत नेण्याचा प्रयत्न केला, ज्याला आता पोलिसांकडून जोरदार विरोध होताना दिसतोय आणि त्यामुळे एकूणच दूध संस्थांचे प्रतिनिधी, आंदोलक आणि पोलिसांमध्ये जोरदार झटापट देखील सुरू असल्याचं बघायला मिळतं। आपण बघू शकतो कशा पद्धतीने पोलीस आणि आंदोलकांमध्ये आपण बघतोय पोलिसांकडून या ठिकाणी लाठीचार्ज आहे ती देखील सुरू करण्यात आलेला आहे। आपण बघतोय कशा पद्धतीने या ठिकाणी आक्रमक परिस्थिती आहे ती देखील निर्माण झाल्याचं आपल्याला बघायला मिळतंय। पोलिसांकडून या सगळ्या आंदोलकांना हटकण्याचा प्रयत्न आहे तो केला जातोय। गायी म्हशी आहेत त्या कोणत्याही परिस्थितीत या परिसरात राहू नयेत याची खबरदारी पोलिसांकडून घेतली जाते आणि त्यामुळे एकूणच या सगळ्यावरून एक मोठा तणावाची परिस्थिती या सगळ्या गोकुळ दूध संघाच्या कार्यालयाच्या परिसरामध्ये आपल्याला बघायला मिळते। खरं तर शौमिका महाडिक यांच्या नेतृत्वात हा सगळा मोर्चा जो आहे तो या गोकुळच्या प्रधान कार्यालयावर आलेला आहे आणि या ठिकाणी प्रधान कार्यालयावर हा सगळा मोर्चा आल्यानंतरचा हा गोंधळ आपण बघतोय। खरं तर गेल्या महिनाभरापासून हा सगळा डिबेंचरचा मुद्दा जो आहे तो गाजतोय, त्या ज्याला गोकुळ दूध संघाकडून अपेक्षित प्रतिसाद आहे तो दिला गेलेला नाही आणि त्यामुळेच कुठेतरी हे सगळे संस्था प्रतिनिधी आहेत ते देखील आक्रमक आता झाल्याचं बघायला मिळतंय आणि या सगळ्या पार्श्वभूमीवर आपण बघतोय पोलीस आणि आंदोलकांमध्ये आता झटापट सुरू झालेली आहे। आता शौमिका महाडिक यावर नेमकं काय बोलतात, गोकुळ दूध संघाकडून या सगळ्या मोर्चावर काय प्रतिक्रिया दिली जाते हे देखील पाहणं महत्त्वाचं असणार आहे। मात्र तुर्तास आपण बघतोय कोणत्याही परिस्थितीमध्ये हे सगळे आंदोलक गोकुळच्या कार्यालयामध्ये जाणार नाहीत याची खबरदारी पोलिसांकडून घेतली जाते। फक्त आंदोलकच नाही तर आंदोलकांनी ज्या काही गायी आणि म्हशी या सगळ्या आंदोलनादरम्यान आणलेल्या आहेत त्या देखील आणण्याचा प्रयत्न जो आहे तो काहींनी केल्याचं आपल्याला बघायला मिळते आणि म्हणूनच आपण बघतोय की एक मोठा राडा जो आहे तो या निमित्तानं सुरू झाल्याचं देखील आपल्याला दिसतंय। आपण बघतोय की मोठ्या प्रमाणावर हे सगळे संस्थांचे प्रतिनिधी जे आहेत त्या सगळ्या आंदोलनामध्ये सहभागी झाल्याचं पाहायला मिळालेलं होतं आणि त्यामुळं आता या सगळ्या मोर्चामध्ये सहभागी झालेले जे काही आंदोलक आहेत ते गोकुळ कार्यालयामध्ये जाण्यावरून हा एक मोठा राडा आहे तो सुरू झालेला आहे। जे काही मुख्य प्रधान कार्यालयाचं गेट आहे त्या गेटमधून आत जाण्याची परवानगी हे सगळे आंदोलक मागतायत, ज्याला विरोध केल्यानंतर आता जबरदस्तीने हे सगळे आंदोलक जे आहेत ते या सगळ्या गोकुळ कार्यालयामध्ये जाण्याचा देखील प्रयत्न करत असताना आपल्याला दिसत आहेत आणि त्यामुळे एकूणच या सगळ्या प्रकारामध्ये एक मोठा गोंधळ निर्माण झाल्याचं देखील आपल्याला दिसतंय। आता यावर नेमका गोकुळचे नेते मंडळी काय तोडगा काढणार हे देखील पाहणं महत्त्वाचं असणार आहे। मात्र या सगळ्याच्या निमित्तानं आपण बघतोय गोकुळ दूध संघाचं राजकारण जे आहे किंवा गोकुळ संघातील वातावरण जे आहे ते चांगलंच तापल्याचं देखील बघायला मिळतंय। जर्नलिस्ट सुनील काटकरचं, भूषण पाटील, TV9 मराठी, कोल्हापूर। तर आपण पाहतोय गोकुळ कार्यालयावर दूध संस्था प्रतिनिधींनी हा मोर्चा काढलेला आहे। तर हा मोर्चाच काढलेला नाही, या ठिकाणी जनावरं आणण्याचा सुद्धा त्यांनी प्रयत्न केलेला आहे आणि एकूणच या सगळ्यांना पांगवण्यात पोलिसांना मोठी दमछाक करावी लागते। पोलिसांसोबत सुद्धा या मोर्चेकऱ्यांची, आंदोलकांची झटापट झाल्याची माहिती आहे। कोल्हापूरमध्ये हा सगळा राडा झालेला आहे। आज या ठिकाणी वार्षिक सर्वसाधारण सभा होती आणि या ठिकाणी विरोधी गटाच्या संचालिका शौमिका महाडिक आणि हा दुसरा गट यांच्यामध्ये हे वाद गेल्या काही वर्षांपासून सुरूच आहेत। दरम्यान सध्या आपण पाहतोय हा गोंधळ मोठा या परिसरामध्ये निर्माण झालेला आहे। गोकुळ कार्यालयावर दूध संस्था प्रतिनिधींनी हा मोर्चा काढलेला आहे। हातात अशा प्रकारचे हे पोस्टर्स घेत त्यांनी आतमध्ये घुसण्याचा प्रयत्न केला आणि आता हे सगळे मोर्चेकरी आतमध्ये प्रवेश करताना पाहायला मिळत आहेत आणि त्यांनी यासोबतच गाई आणि म्हशींना सुद्धा इथे आणलेलं आहे आणि सगळे आंदोलक आता आतमध्ये जात आहेत। आपण सध्याची थेट दृश्य त्या ठिकाणची पाहतोय। कोल्हापूर जिल्हा दूध उत्पादक संघाची ही वार्षिक सर्वसाधारण सभा होत असते आणि दरवेळी हा अशा प्रकारचा राडा त्या ठिकाणी काहीतरी होत असतो आणि यावेळी सुद्धा गोकुळ कार्यालयावर हा मोर्चा खरं तर दूध संस्था प्रतिनिधींनी काढलेला आहे आणि या मोर्चा दरम्यान आता काही आंदोलक आतमध्ये गेले तर काहींना अडवण्यात आलेलं आहे। आपण पाहतोय हे गेट आता बंद करण्यात आलेलं आहे। दुसरीकडे पोलिसांनी लाठीचार्ज सुद्धा त्यांना करावा लागलेला आहे। इथे गाई आणि म्हशींना आणण्याचा प्रयत्न करण्यात आलेला होता, त्यामुळे या जनावरांना आत जाऊ दिलं जाऊ नये किंवा कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी पोलिसांकडून या सगळ्या आंदोलकांना पांगवण्याचा प्रयत्न होत होता। मात्र आंदोलकांची पोलिसांसोबत सुद्धा झटापट झाली आणि या झटापटीमध्ये पोलिसांना या सगळ्या आंदोलकांना पांगवण्यात सध्या तरी अपयश आल्याचं दिसतंय, कारण आक्रमक हे आंदोलक झालेले आहेत। हातामध्ये पोस्टर्स घेऊन ते आलेले आहेत आणि या सगळ्या आंदोलकांचं सध्या आंदोलन सुरू आहे, जोरदार घोषणाबाजी सुरू आहे। कोल्हापुरातली ही घटना आहे। कोल्हापूरमध्ये दूध संघाचं वातावरण आता चांगलंच तापल्याचं दिसतंय आणि सध्याची ही थेट दृश्य आपण पाहतोय।
पोलिसांना या सगळ्या आंदोलकांना पांगवण्यासाठी लाठीचार्ज सुद्धा करावा लागलेला आहे। आपण पाहतोय जनावरं या ठिकाणी आणण्याचा त्यांनी प्रयत्न केलेला होता आणि या गेटमधून आता या सगळ्या गाई म्हशींना बाहेर नेलं जात आहे, कारण या सगळ्या आंदोलकांनी गाई आणि म्हशींना सुद्धा आतमध्ये नेण्याचा प्रयत्न केलेला होता। त्यामुळे अशा प्रकारे आता पोलिसांना या गाईंना आणि म्हशींना एकूणच बाहेर नेलं जात आहे। हे सगळं वातावरण या ठिकाणी शांत करण्याचा पोलिसांकडून प्रयत्न होतोय। या सगळ्या जनावरांना आणण्याचा मोर्चेकऱ्यांनी आंदोलकांनी प्रयत्न केलेला होता, मात्र आता हे सगळे आंदोलक जे आहेत ते आक्रमक दिसतात। पोलीस आणि आंदोलकांमध्ये इथे झटापट सुद्धा झालेली आहे। सध्याची थेट दृश्य आपण पाहतोय, दूध संघाचं वातावरण एकूणच तापलेलं आहे आणि या सगळ्या पार्श्वभूमीवरती शौमिका महाडिक गटाकडून काय प्रतिक्रिया येते किंवा या सगळ्या दोन्ही गटांकडून काय प्रतिक्रिया येते ते सुद्धा पाहणं तितकंच महत्त्वाचं असणार आहे। ही वार्षिक सर्वसाधारण सभा आज आयोजित करण्यात आलेली होती आणि या सभेच्या पार्श्वभूमीवर दूध संस्थांच्या या सगळ्या आंदोलकांनी इथे गोंधळ घातलेला आहे आणि आता हे सगळे आंदोलक एका ठिकाणी जमलेले आहेत। आपण पाहू शकतोय सध्याची थेट दृश्य आहेत। काहीसं वातावरण आता शांत झाल्याचं पाहायला मिळत आहे, मात्र तरी सुद्धा जोरदार घोषणाबाजी या सगळ्यांची सुरू आहे। शौमिका महाडिक सगळ्यांना शांत राहण्याचं आवाहन करतात। संचालक मंडळ बसलंय तिथे आतमध्ये। आम्हाला 5 ते 10 मिनिटाचा वेळ द्या, त्यांना सगळ्यांना घेऊन बाहेर येता